तर मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ अरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक आणखी नवीन डिझाईन आणि वन टचचा ब्लाऊज शिवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. कदाचित तुम्हाला आणखी छान डिझाईन बनवता येईल. हे आपण अस्तर घेतलं 1 मीटर आणि हा आहे कपडा ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि 1 मिनिट. आणि साडीतला हा आपण एक्स्ट्रा कपडा घेतला आहे डिझाईनसाठी. तर चला बनवूया डिझाईन. त्याच्यासाठी हा आता हे बघा, हे समोरून ओपन आहे आणि हा डबल फोल्ड कपडा केला आहे आणि खालची बाजू मी स्ट्रेट करून घेतली, म्हणजे आपल्याला शिवताना सरळ भाग येईल, कारण खालीवर कपडा असतो. आता हा मी कट करून घेते. आता आपण हे पूर्ण ठेवलं तर आपण ब्लाऊज शिवणार आहोत बोटनेकचं. तर बोटनेकसाठी तुम्हाला मी आपला चार्ट दाखवला होता. हा बोटनेकचा चार्ट आहे आपला. तर आपल्याला आता ब्लाऊजची डिझाईन कशी घ्यायची ते बघूया. पहिलं ब्लाऊजची डिझाईन बघू आपण पहिली. तर आपण ब्लाऊजची डिझाईन कशी घेणार आहोत. समजा हे आपलं ब्लाऊज आहे, बॅक साईडचा भाग घेतला आपण. फ्रंट साईडला आपण वन टक्स घेणार आहेत, त्याच्यामुळे फ्रंट साईडची डिझाईन मी तुम्हाला दाखवत नाही. हा बॅक साईडचा भाग आहे. याला आपण या ठिकाणी बोटनेक घेणार आहोत आणि या ठिकाणी पूर्ण असा राऊंड शेप घेऊन या ठिकाणी पॅच अटॅच करणार आहोत. आणि या ठिकाणी आपण छोटे छोटे या पद्धतीने लटकन लावणार आहोत. तर लटकन बनवायची पण अशी वेगळी पद्धत मी तुम्हाला यामध्ये दाखवते. आणि याला आपण अशी बाही घेणार आहोत. तर आपली बाही बघू आपण किती बसते. तर मी आकार लॉंग स्लीवचा देते. आणि याला पण आपण पूर्णपणे लटकन कपड्याचे बनवून कसे अटॅच करायचे आणि किती एकदम असं मॉडर्न लुकमध्ये ब्लाऊज कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अकॉर्डिंग आपल्याला माप घ्यायचे, तेच आपलं ठरलेलं माप घेते मी सध्या. पण 38 इंचाचं चेस्ट घ्यायचं आपल्याला. 1 मिनिट. 38 इंचाची चेस्ट घ्यायची आपल्याला. कंबर घ्यायची 34 इंच. आता पुढचा गळा आपण 8चा घेऊ. 8.5चा आपण मागचा हा डीप घेतला होता, त्याच्यामुळं 8चा गळा घेऊ आणि मागचा गळा आपल्याला बोटनेकचा घ्यायचा. तर आता बोटनेकमध्ये आपल्याला चार्ट बघायचा. तर आपण 38चं ब्लाऊज शिवणार आहोत. 1 मिनिट. बोटनेकमध्ये आपण 38चं ब्लाऊज बघणार आहोत. तर त्याची शोल्डर किती घेणार आपण, 6.25 इंच. आणि गळा रुंदी 4 इंच घेणार आणि गळा खोली 4 इंच घेणार आणि आर्म होल घेणार आपण 6 इंच. चला आता आपण ड्राफ्टिंग करून घेऊ. आता आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची. पहिली आपण पाठीचा भाग घेतो आहे. तर आपली ब्लाऊजची उंची शिवून 14.5ची आहे तयार होऊन. यामध्ये 1 इंच ॲड करून आपण 15.5वर बरोबर मार्किंग टाकू. या ठिकाणी ही झाली आपली मार्किंग. परफेक्ट. आता आपण घडी इथपर्यंत सरकवून घेऊ. आता ही जी डिझाईन बनवणार आहोत आपण, ती बॅक नेक ओपन पण होऊ शकते, पण मी फ्रंटला हुक घेते या डिझाईनचे, कारण प्रत्येक वेळेसच आपण बॅकला घेतलेत. आता आपल्याला शोल्डर टाकायची आहे 6.5 इंच या ठिकाणी. शोल्डर टाकले आपण 6.5 इंच. आणि आता याचा आर्म होल टाकायचा आपल्याला 6 इंच. तर या ठिकाणी आपण अर्धा इंच स्लोपिंग देणार आहोत, म्हणजे तिरकस घेणार आहोत. आणि इथपासून खाली मग 6 इंच मोजायचं बरोबर. या ठिकाणी बघा आता आपलं 6 इंच आर्म होल झाला. आपलं आता चेस्टचं मार्किंग टाकायचं आपल्याला. तर आपला आता पाठीमागचा गळा बंद आहे, तर मग आपण काय करायचं, आपली 9.5ची घडी होते, त्यामध्ये आपण 1 इंच लुझिंगसाठी ॲड करणार. कुणी 1.5 इंच 2 इंच पण टाकतं, पण यामध्ये थोडासा गळा आहे त्यामुळे आपण 1 इंच टाकू. तसं आपण 2 इंच टाकत असतो लुझिंग. तर 9.5 प्लस 1 इंच तर किती होतं, 10.5 इंच. मग आपण बरोबर 10.5 इंचावर या ठिकाणी मार्किंग टाकायची. आता ही झाली आपली चेस्टची मार्किंग. आणि यामध्ये आपल्याला शिलाईसाठी किती हवं आहे, तर आपण 1.5 इंच शिलाईसाठी टाकू. तर आता ही झाली आपली आर्महोलची आणि त्याची मार्किंग. तर या ठिकाणी आपण 6 टाकलं होतं, या ठिकाणी पण आपण बरोबर 6 टाकून घेऊ. आता ही मार्किंग करून घेऊ आपण. आणि या बाजूने पण करून घेऊ. आता ही झाली आपली आर्महोलची मार्किंग. आता या ठिकाणी स्लोपिंग खाली का देतो, तुम्ही बऱ्याच वेळेस सांगितलेलं, आपला शोल्डरचा आकार असा असतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडंसं खाली उतरावं लागतं. तर या ठिकाणी आपण अगोदर 2.5 इंचावर मार्किंग टाकू आणि मग हा गळा याला जोडून घेऊ, म्हणजे ही लाईन याला जोडून घेऊ. आता ही फक्त आपल्याला मार्किंगसाठी 2.5 इंच टाकलं आहे आपण. आपली गळारुंदी किती आहे, 4 इंच आहे. या ठिकाणी तुम्ही 3.5 पावणे 4पर्यंत टाकू शकताय, तुमची जशी इच्छा असेल तसं. आणि यामध्ये आता गळा खोली पण घ्यायची आपल्याला. 4 इंच घ्यायला पाहिजे, पण आपण खाली पण डिझाईन टाकतो त्यामुळे मी 3.5 इंचाचीच घेते. आणि हा बॉक्स आखून घेऊ आपण. आता ही झाली वरच्या गळ्याचं माप आपलं. आता यामध्ये काय करायचं, खाली आपल्याला 2 इंच सोडायचं या ठिकाणी बरोबर. हे 2 इंच सोडलं. आता या ठिकाणी आपण 4 इंच घेतलेलं आहे, या ठिकाणी पण आपण 4 इंचच घ्यायचं. आणि आपल्याला आता गळा किती मोठा हवा आहे किंवा खालून किती बेल्ट हवा आहे त्या हिशोबाने ठेवायचं. तर या ठिकाणी आपण 4चा बेल्ट ठेवू आणि या ठिकाणी पण आपण 4 टाकू.
आता काय करायचं, हे गळ्याचे माप जोडून घ्यायचे. आता या ठिकाणी आपण गळा असा घेणार आहोत, म्हणजे आपण एकदा ड्राफ्टिंग करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कटिंग करताना कशी कट करायची असते. आता ही लाईन आपण सरळ खाली घेऊ, आपली ही खालची बॉर्डर आहे, ही लाईन आपण सरळ खाली घेऊ. पण आपल्याला एवढी पट्टी हा पॅच काढायचा एवढा, त्यामुळे मी मार्किंग करून घेतलं आहे. आणि याला आपण आता सरळ असा आकार देऊन घेऊ, गोल. आता हा आकार सरळ खाली घ्यायचा आणि या ठिकाणी आपण बोटनेकचा शेप देऊन घेऊ. या पद्धतीने आपला बोटनेकचा शेप झाला. आता आपल्याला एकदा कंबर टाकून घ्यायची. 34चा चौथा भाग किती होतो, 8.5 इंच. या ठिकाणी 8.5 इंचावर मार्किंग केली आपण आणि 1 इंच घेतला आपण टक्ससाठी. आपण याला टक्स देऊ आणि त्यानंतर आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने आता ही झाली आपली साईडची मार्किंग. तर ही आपण जोडून घेऊ. ही आता तुमच्या पूर्ण डिझाईन लक्षात आली असेल. आणि या ठिकाणी आपण 1.25 इंचावर मार्किंग करून गळ्याची रुंदी घेऊ, म्हणजे गळ्याची रुंदी आर्महोलचा पॉईंट घेऊ आपण. आता इथपासून इथपर्यंत जे आर्महोल आहे त्याचा सेंटर घ्यायचा बरोबर या ठिकाणी आणि आपल्याला सेट द्यायचा आहे या पॉईंटपासून. आता हा फ्रंटचा भाग आहे, त्यामुळे आपण इथपासून जॉईन करणार आणि बॅक साईडला आपण आणखी खाली 0.5 इंच उतरणार. ही झाली आपली फ्रंटची कटिंग पूर्ण तयार. तर आपण काय करू, एकदा हे कटिंग करून घेऊ आपल्याला हवं आहे तसं. मी फ्रंटचाच भाग कट करून घेते फक्त, आपण म्हणजे बॅकचाच भाग कट करून घेते, फ्रंटचा आपण नंतर कट करू. आहे असंच ॲज इट इज कट करून घ्यायचं. या ठिकाणी बघा आता आपण हा बॅक साईडचा भाग कट केला आहे. आता ही ओपन बाजू आहे, मी कपडा फिरवून घेतला आहे आणि आपला कपडा कुठे ॲडजस्ट होतो ते बघायचं. आई हुकसाठी थोडंसं 0.5 इंच सोडून द्यायचं आणि मग आहे अशीच आपण ही मार्किंग करून घेऊ एकदा. आणि मग आपल्याला याच्यात काय वाढवायचं ते बघूया आपण. आणि फ्रंटचा गळा आपल्याला किती घ्यायचा, बॅकचा गळा कसा घ्यायचा, हे सर्व आपण यावर डिपेंड आहे. आता या पद्धतीने बघा इथपर्यंत झालं आपलं. आता आपल्याला काय करायचं, फ्रंटचा गळा मोठा घ्यायचा आहे समोरचा. तर समोरचा गळा आपण किती घेणार, तुम्हाला किती हवा आहे तितका घ्या. आपण एक 6.5 इंचाचा घेऊ. या ठिकाणी 6.5 इंचाचा फ्रंटचा गळा घेऊ आणि एकदा हे ड्रॉईंग पूर्ण करून घेऊ. या ठिकाणी हा आपला फ्रंटचा गळा झाला. याला पण आपण गोल गळ्याचा सेट देऊन घेऊ. बरोबर एकदम छान असा सेट देऊन घ्यायचा. आता फ्रंटचा गळा झाला. आता आपल्याला या ठिकाणी टक्स टाकायचे आहेत. तर या ठिकाणी जो आपली आय हुकची बाजू आहे त्या बाजूने आपण 3.5 इंचावर मार्किंग करू या ठिकाणी. आणि आपला जो वरचा भाग आहे इथपासून वरती 4.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आणि आता इथं आपण 3.5 टाकलेलं आहे. तुम्हाला प्रिन्स कटच्या हिशोबाने माहिती असली तर 3.5 टाकलं की या ठिकाणी 4 टाकायचं असतं या ठिकाणी. आणि आता आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा, जर हेवी बस्ट असेल तर 3चा घ्यायचा आणि चेस्टचा भाग कमी असेल जरा तर 2.5चा घ्यायचा. तर मी 2.5चा घेते टक्स या ठिकाणी. आणि आता आपण हे पॉईंट दोन्ही पण जोडून घेऊ. बरोबर हे दोन्ही पण पॉईंट जोडून घ्यायचे या ठिकाणी. आता काय करायचं, हा पार्ट मोजून घ्यायचा अगोदर फ्रंटच्या बाजूचा किती येतो, 4 आणि 2 रेषा. बरोबर हात तितकाच आला पाहिजे, 4 आणि 2 रेषा. तर आपलं किंचित इतकं जास्त होतं आहे. आता या ठिकाणी एक करायचं, आपल्या या ठिकाणी 2.5 इंच जाणार आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2.5 इंच वाढवायचं आहे. आणि आपण या ठिकाणी पण एक टक्स देणार आहोत, म्हणजे आपली चुन्या पडणार नाही. तर या ठिकाणी आपण 0.5 इंच वाढवू. आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं. एकदा आपण जॉईन करून घेऊ इथपर्यंत. आता हे जॉईन करून घेतलं आपण. आणि आता आपल्याला काय करायचं, आर्महोल कसा कमी करायचा ते दाखवते मी तुम्हाला. या ठिकाणी आपण 0.5 इंच आतमध्ये घ्यायचं आणि हे 0.5 इंच आतमध्ये आलं की या ठिकाणी आता आपण हा पॉईंट ठेवून घेणार.
हा बरोबर बघायचा आपला कसा बसतो, याला अटॅच झाला पाहिजे आपला बरोबर इथपर्यंत असा सेप देऊन घ्यायचा बरोबर. आणि त्यानंतर मग इथं ॲडजस्ट करून घ्यायचा बरोबर, म्हणजे आपल्या या ठिकाणी चुना वगैरे येत नाहीत. आणि मग हा पार्ट असाच सरळ इथं अटॅच करून द्यायचा. थोडंसं खाली घ्यायचं, याच्या आपला फ्रंट जो आर्महोल आहे त्याच्या थोडंसं खाली घ्यायचं, इथं 1 पाव इंचाचा फरक राहिला पाहिजे. तर हा फ्रंटचा आर्महोल झाला. तर या ठिकाणी आपलं एवढं जास्त झालेलं आहे, तर या ठिकाणी पण आपण 1 इंच कमी करायचं. आता ही लाईन या लाईनला जोडून घ्यायची अशीच, आणि सगळ्या मापाला हेच माप आहे. या ठिकाणी 1 इंच कंपल्सरी कमी करायचं, म्हणजे आपल्या या साईडला कसं असतं, शिवून झाल्याच्या नंतर आपल्या काकेच्या बाजूने थोडंसं खाली असं उतरल्यासारखं वाटतं, ते उतरणार नाही. आता या ठिकाणी जो आपला आर्महोल आहे हा बरोबर 6 इंचावर मार्किंग घ्यायची, आणि इथपासून एक आपण आता टक्स घेणार आहोत. त्याला हा टक्स घेणार आहोत, आणि हा टक्स घ्यायचा बरोबर आपल्याला अर्धा इंचाचा, दोन्ही पण बाजूनी अर्धा इंचाचा हा टक्स. आणि इकडे जर आपलं नंतर जास्त झालं तर या ठिकाणाहून पण आपण असा तिरका टक्स घेऊ शकतो, म्हणजे हा 3 टक्स पूर्ण होईल. आणि या ठिकाणी जरी झालं आपलं हे कमी जास्त, तर या ठिकाणाहून पण 1 टक्स घेऊ शकतो. आणि या ठिकाणी थोडंसं वरती करायचं, म्हणजे आपण ज्यावेळेस हुक पट्टी वगैरे लावतो त्यावेळेस आपल्या इथं घड्या पडत नाही. आता दोन्ही पण पार्ट एकावर एक ठेवून बघायचे अगोदर सारखे आहेत का, या पद्धतीने. आता आपण याची कटिंग करून घेऊ. आता ही जी लाईन आहे याच्या थोडंसं आतमधून घ्यायचं आपल्याला, कारण आपली शिलाई पूर्ण या लाईनवर आली पाहिजे. आता आपण डायरेक्ट कापडावर कटिंग केलं आहे म्हणून मी तुम्हाला ते दाखवते. आता हे मी पूर्ण कटिंग करून घेते. आता ही बघा आपली कटिंग पूर्ण तयार झाली. तर या ठिकाणी आपण फक्त थोडेसे कट देऊन घेऊ, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस शिलाई करायची त्यावेळेस आपले हे पॉईंट लक्षात राहतील. या ठिकाणी आता हे कट देऊन घेतले आपण, म्हणजे बरोबर या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेऊ. या ठिकाणी आता हा बरोबर आपला पॉईंट येईल, म्हणजे कटिंगचे आकार व्यवस्थित द्यायला शिका, म्हणजे तुम्हाला कटिंग व्यवस्थित येईल. तर आता ही मी कापडावर बरोबर करून घेते. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं राहिलं, ही जी आपली बॅक साईड आहे, बॅक साईडवर हे साईडचा भाग ठेवून बघायचा आपला बरोबर येतोय का. या ठिकाणी बघा, तर ज्या बाजूनी कमी होतोय त्या बाजूने त्याला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. आता ते बाजूला ठेवायचं, आणि या ठिकाणी आपण याला थोडंसं स्लोपिंग देणार, असं या बाजूने वरती घेणार, आणि हा आकार इथपर्यंत हा आकार असाच याला जोडणार, म्हणजे आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस आपले भाग कमी जास्त पडत नाही. हे नेहमी मोजून पाहत चला, म्हणजे आपली चुकी कुठं होती तर या ठिकाणी होत असते चुकी. आता आपण ह्या भागाची कटिंग करून घेऊ. नेहमी जी टीप आहे, म्हणजे जी लाईन आपण मारलेली त्याच्या आतमधूनच कटिंग घेत चला, आणि ही स्ट्रीप आपल्याला हवी. हे आपल्याला मापासाठी शेवटपर्यंत लागेल. आता हा आपला बॅक साईडचा भाग पूर्ण तयार झाला. तर आता मी कापडावर कटिंग करून घेते. त्याला आता आपण बनवूया डिझाईन. तर या पद्धतीने बघा आपण पाठीमागच्या साईडची कटिंग केलेली आहे या पद्धतीने, आणि हा आपल्याला डिझाईनसाठी लागणारा कपडा आहे. आणि आता हा मधला पॅच जो निघालेला आहे तो हा आहे आपला पॅच. हा पॅच एक एक्स्ट्रा कपडा घ्यायचा, एक थोडा मोठा अस्तरचा या पद्धतीने, आणि हा कपडा त्यावर ठेवायचा बरोबर. वरच्या आणि खालच्या बाजूने सेम आला पाहिजे, फक्त आपल्याला जे जॉईन करायचं आहे त्याच्या बाजूने 1 इंच असा पुढं सरकलेला पाहिजे. तर आता हा बाजूला ठेवू आपण, नंतर आपल्याला फिटिंगसाठी लागेल आणि हा घेऊ आपण. तर यामध्ये आता आपल्याला ब्लाऊज पीसचा जो कपडा निघाला आहे त्यातला पॅच काढायचा. तर आपण पॅच कुठला वापरायचा, आपल्याला हा वापरायचा की हा वापरायचा, हा आपला सर्वस्वी आपल्या हातात आहे. तर आता आपण बघू आपला कुठला ॲडजस्ट होतो आहे. तर या पद्धतीने हा घेतला मी, बसतोय का हा या पद्धतीने बघा. तर एवढ्यावरती शिल्लक राहतोय. आपण काय करू, हा कट करून घेऊ, दोन्ही साईडचे जॉईन करून घेऊ. हा आपण काट घेतला आपण, आणि याचा आपण काट घेऊ.
दोन्ही पण आपल्याला जॉईन करून घ्यायचे या पद्धतीने, एकावर एक. आता ही सोयीची बाजू आहे, यावर ही सोयीची बाजूच ठेवायची आणि या पद्धतीने जॉईन करून घ्यायची. तर मी हे जॉईन करते. आपल्याला जेवढा कपडा आहे पाहिजे तेवढाच घेऊ आपण, म्हणजे आपला टाईम वाचतो. या पद्धतीने आपण जॉईन करून घेऊ. तर बरोबर काठावर टीप देऊन घ्यायची. आता बघा हे मध्ये आपण या ठिकाणी टीप देऊन घेऊ, म्हणजे आपला जॉईन निघणार नाही. आता हा जॉईंटचा पार्ट दिसू नये यासाठी आपण याला एक लेस लावणार आहोत. या ठिकाणी बघा मी ही लेस अशी या पद्धतीने अटॅच करून घेते, म्हणजे आपल्याला फिनिशिंग द्यायची असते तर ती या पद्धतीने द्यायची असते. आपले जॉईंट आपल्याला लपवता आले पाहिजेत. या पद्धतीने बघा आता हा आपला कपडा तयार झाला. आता याला आपल्याला हे अस्तर अटॅच करायचं आहे. तर हा खालचा कपडा सुईचाच ठेवायचा आणि हा वरचा कपडा अस्तर त्यावर ठेवून घ्यायचं. आता काय करायचं आपल्याला याला अंडरग्राऊंड आपल्याला ही लेस अटॅच करायची. तर ही लेस आपल्याला किती हवी आपण त्या पद्धतीने कट करून घेऊ. या पद्धतीने बरोबर 2 पार्ट कट करून घ्यायचे आणि ही लेस याला ही ठेवताना लेस अशी करायची, या बाजूने ठेवली आपण अस्तरच्या. तर ही बरोबर हे कोण जे आहेत ते आतल्या बाजूने आले पाहिजेत. तर मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे लेस कशी अटॅच करायची. आणि ही लेस मधली जी आहे ती बरोबर सेंटरला आली पाहिजे आपल्या. तर या पद्धतीने आपण लेस अटॅच करून घेऊ. हा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपण कट करून टाकू या पद्धतीने. आता ही आपल्याला पलटी मारून अशी होईल. तर सेम हीच लेस मी या बाजूने पण अटॅच करते. तर या पद्धतीने बघा आता आपण लेस अटॅच करून घेतली आणि याला आता आपण पलटी मारून घेऊ. पलटी मारल्याच्या नंतर हा पार्ट पूर्ण या पद्धतीने दिसेल. आता याला मी व्यवस्थित अशी प्रेस मारून घेते याला आणि तोपर्यंत आपण आता हे जोडायला घेऊ. आता हे जोडताना काय करायचं, हा सुईचा भाग बरोबर असा ठेवायचा. आता आपण खालचं नंतर कट करणार आहोत आणि हा पार्ट बरोबर या ठिकाणी ठेवून घ्यायचा. बरोबर असं आपलं एकदम फिनिशिंगमध्ये अटॅच झालं पाहिजे. सेंटरवर सेंटर घेतला की परफेक्ट येतं आपलं. आता आपण काय करू, खालच्या बाजूने लावायला सुरुवात करू. दोन्ही बाजूने बघून घ्यायचं कपडा कमी जास्त आहे का, आणि जर आपल्याला वाटत असेल हलतोय तर त्या ठिकाणी आपण पिन्स अटॅच करून घ्यायच्या. अशा पिन्स अटॅच केल्यावर काय होतं, कपडा सिक्युअर राहतो आपला. आता आपण खालच्या बाजूने हे करून घेऊ. आता याला पण आपण लेस अटॅच करणार आहोत, पण आता पूर्ण याला अटॅच करायला आपल्याला खूप वेळ जाईल. म्हणजे अंडरग्राऊंड नाही करायला लावत आहे याला, बरोबर आपण बाहेरून जाऊन घेऊ. ही जी त्रिकोणी अशी लेस आहे ही आपल्याला 2 पद्धतीने लावता येते. एक तर म्हणजे अंडरग्राऊंड पण लावता येते आणि बाहेरून पण लावता येते. आता मी
तुम्हाला अंडरग्राऊंड दाखवली कशी लावायची. आता आपण बाहेरून लावून घेऊया. या पद्धतीने आता आपली एक टीप झाली मारून. आता आपण गळ्याचा आकार देऊया एकदा टीप. या पद्धतीने आता हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ. आणि आता याला राऊंड शेप जो आहे आपला त्याला आपण कट देऊन घेऊ. म्हणजे आपण ज्यावेळेस पलटी मारणार त्यावेळेस कुठेही राऊंड शेपची टिप येऊ द्या, त्या ठिकाणी कट द्यायचीच आपल्याला पलटी मारायचा असेल तर. म्हणजे काय होतं, आपला गळा फिनिशिंगमध्ये पलटी होतो. आता या ठिकाणी हा एक्स्ट्रा कपडा आहे तो सर्व आपण कट करून घेऊ. या पद्धतीने बघा. आता याला पण राऊंड शेप आहे, तर आपण ह्या प्रत्येक ठिकाणी कट देऊन घेणार आहोत. ब्लाऊज शिवताना थोडा वेळ लागला तरी पण चालेल, पण प्रत्येक फिनिशिंगची टिप लक्षात ठेवायची. या पद्धतीने आता झाले आपले कट देऊन. आता आपल्याला पलटी मारायची. तर पलटी कशी मारायची तुम्हाला दाखवते. ही जी मधली साईड आहे आपली, यातून कपडा बाहेर काढून घ्यायचा. आता होतो थोडासा त्रास, पण म्हणजे आपले ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये येतो. पूर्ण ब्लाऊज आता आपण सेट करून घेतले. आता मी याला एकदा प्रेस देऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने बघा मी पूर्ण ब्लाऊजला प्रेस देऊन घेतली, तेव्हा ते एकदम व्यवस्थित सेट झालं. त्यानंतर हा पॅच आपण या ठिकाणी बसवणार आहोत या पद्धतीने. पण हे बसवण्याच्या अगोदर आपण आता त्याला लेस बसवायची. आपल्याला कशी बसवायची ती तुम्हाला मी दाखवते. आपल्याकडे ही त्रिकोणी लेस आहे. आपण त्याला पलटी मारली. याला पण पलटी मारू शकत होतो आपण, पण मी थोडंसं वेगळं दाखवायसाठी तुम्हाला पलटीने मारलेला. म्हणजे कधी कधी कसं होतं, आपण विसरून जातो किंवा आपल्याला व्यवस्थित पलटी देता येत नाही, तर त्यावेळेस कशी द्यायची मग मी ते तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी बरोबर आपल्याला दाग टीप द्यावीच लागली असती, तर या ठिकाणी बरोबर ही खालच्या बाजूने अशी ठेवायची आणि बरोबर या ठिकाणी अटॅच करायला सुरुवात करायची. तर आपला हा कपडा बाहेर डोकावला नाही पाहिजे. अस्तर व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि मग त्यावर ही लेस ठेवून घ्यायची. आता ही बरोबर अशी टिप देत देत राऊंड शेपमध्ये आणायची. आपण दोन्ही पद्धतीने ही लेस अटॅच करू शकतोय. दमाने करायचे एकदम. या पद्धतीने एकदम दमाने घ्यायची. आता ही मी पूर्ण लावून घेते. थोडीशी जवळून दाखवते तुम्हाला कशी धरायची. ही खालच्या बाजूने अशी ठेवायची आणि बरोबर अशी लावायची आणि त्याचा सेप बरोबर जसं ब्लाऊजचा गळ्याचा सेप आहे तसाच बरोबर देत चालायचा. म्हणजे आपल्या ब्लाऊजचा गळ्याचा सेप आहे तसाच राहतो बरोबर. या पद्धतीने
आता ही पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते मी. आता या पद्धतीने बघा आपण पूर्ण लेस अटॅच करून घेतली. खालच्या बाजूने बघू शकता तुम्ही या पद्धतीने दिसते. एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज झालं आहे आपलं. आणि आता याला काय करायचं आपल्याला खालच्या बाजूने इथं जोडपट्टी लावायची आहे दोन्ही पण बाजूने या ठिकाणी. आता याला आपण टक्स नाही घेतला तरी पण चालतो कारण हे टक्समध्ये जाणार आहे. तर आता आपण याला जोडपट्टी या ठिकाणी खालून दुमडपट्टी लावून घेऊ. तर त्याच्यासाठी मी हाच कपडा घेतो. दुमडपट्टी कशी लावायची या ठिकाणी ही अशी फोल्ड करायची, बरोबर याला लावून घ्यायची, पुन्हा पलटी मारायची आणि मग स्विच करून घ्यायची. आता व्हिडिओ खूप मोठा होईल, मी तुम्हाला डायरेक्ट दुमडपट्टी लावल्यावर दाखवते. तर या पद्धतीने बघा आपण दुमडपट्टी लावली दोन्ही पण बाजूने. आणि आता हा पार्ट असा ठेवायचा. आता ही जी आपल्याला मध्ये पॅच अटॅच करायचा हा ब्लाऊज पीसचा, तर याला आपण जो पॅच कट केलेला आहे ब्लाऊज पीसचा तो बरोबर सेंटरला ठेवायचा आणि दोन्ही पण बाजूने मार्किंग करून घ्यायची बरोबर या पद्धतीने. इकडून कट केला, या ठिकाणी पण असं अटॅच हे करून घ्यायचं. आता बरोबर आपल्याला हे ला अटॅच करून घ्यायचा. हा खालच्या बाजूने घ्यायचा बरोबर सेम टू सेम असा, आणि या बाजूने पण इथे घ्यायचा या पद्धतीने. आता मी इकडून घेते याला या पद्धतीने. इकडच्या बाजूने अटॅच केला आपण, आता इकडच्या बाजूने अटॅच करून घेऊ. बरोबर असं ठेवून घ्यायचा. बरोबर आहे तो अगोदर लक्षात घ्यायचं आपली डिझाईन कुठे असते, मार्किंग कुठे आपली, या पद्धतीने त्याच मार्किंगवर बरोबर या पद्धतीने बघा आपला पॅच अटॅच झाला. आणि या पद्धतीने आपला पूर्ण फिनिशिंगमध्ये गळा तयार झाला. पण आता याची आपल्याला आणखी म्हणजे याला आणखी डिझाईन बनवायची राहिली, तरी पण बिना याचा इतका छान दिसतो आपला गळा. या पद्धतीने तुम्ही बघू शकताय. तर आता याला आपल्याला लटकन बनवायचेत. तर हा पाठीचा भाग झाला आपला, हा आहे फ्रंटचा भाग. तर फ्रंटचा भाग मी 1 टक्सचा 2 टक्सचा बनवला आहे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही, बिना काही करता पफ किती सुंदर आला आहे. आणि हा साईडचा एक टक्स दिला आपण, हा एक टक्स दिला आपण, आणि हा साईडचा एक टक्स दिला. याला पण आपण ही लेस अटॅच केली. आता हा झाला फ्रंटचा भाग आपला. आणि ही आपली स्लीव्ज आहे, बाही. तर बाही पण आपण अंडरग्राऊंड यामध्ये लेस लावलेली अटॅच केलेली आहे. तर दोन्ही पण बाह्या तयार झाल्यात आपल्या. तर आता याला आपल्याला काय करायचं, या ठिकाणी लटकन बसवायचे आहेत. आणि आपण बाहीला पण लटकन बसवणार आहोत. तर लटकन बनवायचे कसे ते मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने बघा आपण कॅनव्हास घेतला आहे, हा बरोबर असा इतक्या रुंदीचा घेतला आहे. म्हणजे आता किती बसेल मला नाही सांगता येणार. तुम्ही हा चौबल फोल्ड केला, त्यानंतर आणखी फोल्ड केला, त्यानंतर आणखी फोल्ड केला. आपल्याला जेवढं फोल्ड करता येईल तेवढं फोल्ड करायचं. आणि आता आपल्याला राऊंड शेपमध्ये यावर सर्कल काढायचे. तर आपण यावर सर्कल काढून घेऊ. किती सर्कल बसतात आपले आपण बघून घेऊ. खूप सुंदर असे लटकन बनवणार आहे मी, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. या पद्धतीने एक सर्कल झालं. दुसरं पण आपण याच्याच बाजूला बनवू. या पद्धतीने मार्किंग झाली आपली. आता तिसरी मार्किंग आपण या ठिकाणी करू. कॅनव्हासचा पेपर घेतलेला आहे मी तो. या ठिकाणी बघा आपले 3 सर्कल तयार झाले. आता हे 3ही सर्कल आपल्याला कट करून घ्यायचे. या पद्धतीने. आता हे एक सर्कल आहे, बरोबर सर्कलच्या मापाने कट करून घ्यायचं. तुम्हाला जितकं मोठं लटकन हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही राऊंडचा आकार काढा. म्हणजे कसं आपल्याला जसं आवडतं तसं. आता मला फारसं मोठं लटकन आवडत नाही म्हणून मी छोटंसं घेतलं. या पद्धतीने बघा आता आपले इतके हे शेप तयार झाले. तर या पद्धतीने मी हे पण असेच बनवून घेते. आता या पद्धतीने आपण बघा हा साडीतला निघालेला कपडा आपण याची बॉर्डर फाडून घेतली होती
कट करून घेतली होती. आता हे जे आपण शेप कट केलेत तर यातला चमकता भाग कुठल्या बाजूचा पाहायचा तो बरोबर या ठिकाणी सेट करत चालायचा. जो चमकता भाग असेल तो यावर सेट करून घ्यायचा. आणि आता आपण याला प्रेसच्या साहाय्याने चिटकवून घेणार आहोत. या पद्धतीने बघा. आता मी तुम्हाला दाखवते प्रेसने चिटकून ये. बघा आता आपण हे प्रेसने चिटकून घेऊ. बरोबर आपल्याकडे जेवढे राऊंड असतील म्हणजे आपल्याला कमी जास्त वगैरे पडणार नाही, थोडे जास्तच घ्यायचे. जो चमकता भाग आहे तो बरोबर खालच्या बाजूने करायचा. आपल्याला कट करायचं आहे पुन्हा ब्लाऊज पीसच्या कपड्यातून, त्यामुळे अंतर तुमच्या हिशोबाने बघा तुम्हाला किती हवं आहे. आता हे आपण चिटकून घेऊ प्रेसने. आता मी सर्व टोटल गोल चिटकवून घेते. तर या पद्धतीने बघा आता आपण ही पूर्ण चिटकवून घेतली त्याला. या पद्धतीने बघा हलत वगैरे काहीच नाही. आता हे आपल्याला कट करून घ्यायचे. बरोबर या पद्धतीने. आता मी तुम्हाला हे एक उदाहरण दाखवते करून, मग मी बाकीचे करते. या पद्धतीने बघा. आता हे कसं तयार झालं राऊंड शेपमध्ये. या पद्धतीने सर्व आपल्याला कट करून घ्यायचे. बघा आपण पूर्ण राऊंड सर्कल कट करून घेतले. आता काय करायचं, हा असा फोल्ड करायचा सर्कल आणि हा एक फोल्ड करायचा आणि याला प्रेसनी दाबून घ्यायचं या पद्धतीने. आता हे झालं. पूर्ण सर्कल असेच आपण फोल्ड करून घेणार या पद्धतीने. या पद्धतीने पूर्ण सर्कल आपण फोल्ड करून घेणार. दिसलं तुम्हाला? असे छोटे छोटे लटकन बनवून घेणार. ते पूर्ण फोल्ड झाले तुम्हाला दाखवते. या पद्धतीने बघा आपले लटकन पूर्ण तयार झाले. आता त्याच्यासाठी आपण घेणार आहोत गोल्डन कलरचे मणी. आणि एक सुई घेतली मी, त्यामध्ये एक मणी ऊन घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे लटकन होणार आहोत. तर लटकन कुठल्या पद्धतीने ओवायचं, म्हणजे सेंटर आहे त्याला बरोबर या पद्धतीने आपलं लटकन तयार होईल. किंवा मग हे आतमधून घातलं तरी पण चालेल. आता यावर काय करायचं, आपल्याला एक आपल्याला किती लांबीचं लटकन हवं आहे त्या हिशोबाने यावर मणी ओवून घ्यायचे. आता आपलं लटकन किती पाहिजे, किती मोठं हवं आहे, या पद्धतीने लटकन आपलं तयार होईल. या पद्धतीने बघा. आता आपण याला अटॅच करून बघू. आता ही आपली स्लीव्ज आहे. आता ही आपली स्लीव्ज आहे. यावर लटकन आपलं किती लांब दिसेल ते बघून घ्यायचं या हिशोबाने. तर इतकं लांब दिसतं आहे या पद्धतीने. तर आपण आता हे किती 3 मणी टाकलेत, आणखी 2 टाकून घेऊ. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेम मणी ओवायचे, मग लटकन आपलं एकदम सेम पद्धतीने होऊन जाईल. या पद्धतीने बघा. आता हे आपलं लटकन एक तयार झालं. आता हे लावायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते. आता ही आपली बाहीचा पार्ट आहे. तर या ठिकाणी आपली फिटिंगची लाईन किती आहे ती एकदा आपण चेक करून घेऊ. आता आपली फिटिंगची लाईन 6ची, तशी 6.5ची आहे, पण आपली टिपमध्ये जाणार म्हणून आपण या ठिकाणी 6वर मार्किंग करून घेऊ. या पद्धतीने सेम याच पद्धतीने इकडच्या बाजूने पण मार्किंग करून घ्यायचं. आणि हा जो सेंटर आहे या सेंटरवर पण मार्किंग करून घ्यायचं. आता हा सेंटर असंच ठेवायचा बरोबर. आणि आपल्याला लटकन किती अंतरावर लावायचे ते बघायचं. तर इथपासून आपण 1 इंच घेणार, इथपासून आपण 1 इंच घेणार. आता या पद्धतीने आपण ठेवून घेऊ. 1 इंच, 1 इंच, 1 इंच. तर 1 2 3 4 5 आणि 6 बसतील इकडं. आणि इकडं पण आपल्या याच पद्धतीने 6 बसतील. तर आता हे लटकन अगोदर सेंटरचं मी तुम्हाला अटॅच करून दाखवते. या ठिकाणी सेंटरला या पद्धतीने सुईने अटॅच करून घ्यायचं की बाहेर दिसेल आपलं असं या हिशोबाने.
आता याची गाठ मारून या पद्धतीने आपण टोटल लटकन अटॅच करून घेऊ. हे पूर्णपणे हे लटकन दिसलं तुम्हाला तर या पद्धतीने मी पूर्ण लटकन लावून घेते. तर या पद्धतीने बघा आपण बाहीला पूर्ण लटकन बसून तयार केलेत. या पद्धतीने लटकन दिसतील पूर्ण आणि दोन्ही बाह्या तयार केल्यात. आता बाही अटॅच करायची ठेवू आपण. आता बॅक साईडचा भाग घेऊ आपण डिझाईनचा. या पद्धतीने आपली डिझाईन आहे. तर या ठिकाणी काय करायचं, याचा सेंटर काढून घ्यायचा. बरोबर एकावर एक गळा ठेवायचा. बरोबर याचा सेंटर काढून घ्यायचा. या ठिकाणी आपण हा सेंटर काढून घेतला. आता सेंटरच्या बाजूने बरोबर 1 इंच, पुन्हा इथपासून इथपर्यंत 1 इंच, पुन्हा इथपासून इथपर्यंत 1 इंच, म्हणजे आपले लटकन बरोबर होतील या हिशोबाने लावायचे. तर आपण इकडून किती घेतले, 1 2 3, हे 1 झालं. आता या बाजूने 3 घेऊ आपण. 1 इंच, बरोबर 1 इंच आणि 1 इंच. आता आपण पूर्णपणे लटकन अटॅच करू शकतो आहे, पण ते लटकन अटॅच केले ते इकडंच पडतील इकडच्या बाजूने. त्याच्यामुळे आपण फक्त 1 2 3 4 5 6 आणि 7 एवढेच लटकन लावणार आहोत. तर लटकन कसं बनवायचं तुम्हाला मी आत्ता दाखवलेलं आहे. तर या पद्धतीने आपण लटकन बनवून घेतलं आहे. आता ते लटकन या ठिकाणी अटॅच करायचं. तर हा सेंटर आहे. बरोबर सेंटरला सुई घालून घ्यायची. या ठिकाणी आपलं लटकन लटकू द्यायचं या हिशोबाने आणि पुन्हा सुई आतमध्ये घालून घ्यायची. आणि सगळ्या लटकनची लांबी रुंदी एकसारखी आली पाहिजे या हिशोबाने करायचं. आता हे लटकन या बाजूने घ्यायचं आपलं बाहेरच्या बाजूने. बरोबर आणि या ठिकाणी आता आपली सुई लॉक करून घ्यायची. जो टाका आहे तो लॉक करून घ्यायचा. या पद्धतीने बघा असं दिसेल ते लटकन या पद्धतीने. आता मी हे पूर्ण लटकन लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने बघा आपण हे पूर्ण लटकन बसवले त्याला डिझाईन्सला आणि हे शो बटन अटॅच करून घेणार आहे मी याला. तर कशी वाटते तुम्हाला डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा डिटेल व्हिडिओ मी स्टिच करताना तुम्हाला दाखवते. तर बघा आपला ब्लाऊज शिवून पूर्ण कंप्लीट झाला आहे. आता हा एक टक्स आहे आणि हा एक टक्स आहे दोन्ही बाजूने. तरी पण कप बघू शकता तुम्ही आपला फ्रंटचा भाग किती सुंदर बसला आहे. आता मी याला कप अटॅच केलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला घालून दाखवलं नेमकी दिसतील कसे ते त्या पद्धतीने. आता हे कप बाजूला काढून ठेवू आपण. आणि याची स्लीव्ज बघा या ठिकाणी साडीला मॅचिंग असे मी लटकन लावलेत आणि लटकन कसे बनवलेत त्याचा व्हिडिओ मी पूर्ण टोटल तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या पद्धतीने पण बघून घ्या तुम्ही. आणि हे आहे बॅक साईड. बॅक साईडची पण पूर्ण लटकन वगैरे बघून घ्या तुम्ही. खूप सुंदर असं ब्लाऊज तयार झालं आहे आपलं हे या पद्धतीने. नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पूर्ण घे पाहिजे.